सेविंग 3.5 ऑपरेटिव्ह आपण 3.5 एक्सटेन्शनचं काम तर सुद्धा बंद होते. सध्या बंद पण तिकडचे लोक इकडे येतात पैसे इकडून होतं ना व्यवस्थित. सार्वजनिकपणे जे आपले ठेवीदार आहेत त्यांच्या काय अडचणी काय असतात हे असं जनरल काय म्हणतो काय अडचण काही नाही किंवा त्यांना बरेच ठेवीदारांना आपण बोलवले मोठे मोठे ठेवीदार त्यांचं रिटायर एसटी संघटना यांचे पदाधिकारी म्हणून जे काम करतात त्यांचं आपल्याला खूप सहकार्य मिळतं. असे पदाधिकारी पण बोलवले त्यांना त्यांच्या वतीने आणि असे पण पदाधिकारी आहे आपल्याकडे ते फक्त एसटीच्याच रिटायर संघटनेवर नाहीये तर इतर सर्व रिटायर संघटनेचे आपले सारखं विरोधात तक्रार असेल तरी मी ऐकतो. माझ्या विरोधात तक्रार असेल तरी मी ऐकतो. संघटनेची 6 लाख रुपये डिपॉझिट. तुम्ही सेवानिवृत्त संघटनेला आतापर्यंत तुम्ही काय विशेष पॅकेज दिलं ते सांगा. सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कशा प्रकारे इन्सेंटिव्ह दिलं ते सांगा. मग तुम्ही का तयार करत नाही, मॉडेल का तयार करत नाही? सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही काहीतरी एक असं मॉडेल तयार करून पाठवा की ज्याच्यामुळे आपल्याला इन्सेंटिव्ह देता येईल. मग त्यांना याच्यामध्ये ठेवीमध्ये इन्सेंटिव्ह म्हणा किंवा जर त्यांना एखादी योजना चालवायची असेल. आता आपल्याकडे अँब्युलन्स साठी पैसे आहेत आपल्या बँकेकडे जे अनेक वर्षाचा निधी पडलेला आहे. आपण ह्या सेवानिवृत्त संघटनेला आपण सोबत घेऊन ह्यांच्या जिम्मेदारीवर ह्यांच्या ताब्यात आपण अँब्युलन्स देऊ शकतो कारण त्यांच्याकडे वेळ असतो. ते पाहू शकतात. आज आपल्याकडे तेवढा निधी उपलब्ध आहे. सेवा देऊ शकतात आरोग्यविषयक सेवा किंवा त्यांना त्यांच्याकडून काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही करता येईल का त्यांच्या विचारातून ते सगळं विचार करा. त्याचबरोबर आपण अल्पावधीमध्ये हाऊसिंग आणतो कारण सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या कष्टकऱ्यांसाठी आपण भाड्यानंच नोकरीत येतो आणि मरेपर्यंत भाड्यानंच राहतो. नोकरी संपली तरी भाड्यानं राहतो. त्याच्यासाठी नाशिकच्या जवळपास तुम्ही सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, जनसंघाच्या वतीनं विनंती आहे, बँकेच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही अशी एखादी जागा शोध घ्या की ज्याच्यामध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅट्स तयार करून आपल्याला आपल्या बँकेच्या कर्ज वाटपातून आपल्याला ते देता येते ज्यांना लॉंग टर्म नोकरी आहे त्यांना. आणि दुसरी मला तुम्हाला एक विनंती करायची की आतापर्यंत या बँकेचं एक रूप होतं. कोणतं रूप होतं? पैसे कर्जाने घेऊन जायचे आणि आयुष्यभर फेडत बसायचे. आमचं असं म्हणणं आहे की इतर सगळ्या सहकारी बँका आता MSME सारखे हे चालवतात, प्रोजेक्ट चालवतात. तर आपला जो ड्रायव्हर साहेब कष्टकरी आहे, कंडक्टर साहेब कष्टकरी आहे, मेकॅनिकल साहेब कष्टकरी आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपण सभासद करून घ्या, त्यांचा अकाउंट होल्डर करा. कारण नाहीतरी आपण फॅमिलीचं अकाउंट घेतच असतो. मुलीचं घ्या, मुलाचं घ्या. आणि ह्या जनरल बॉडीच्या मीटिंग नंतर जनरल बॉडीला उपस्थित राहा तुम्ही यावेळेस आणि त्याच्यामध्ये ठराव करून घेऊ आपण की जे लोक कुटुंबातली माणसं म्हणजे मुलगी असेल, मुलगा असेल, सून असेल, त्यांना MSMEचं कर्ज मिळालं पाहिजे. त्याच्यात जर 1 रुपया कर्ज घेतलं तर आपण 70 रुपये, 80 रुपये म्हणजे 60 पैसे 70 पैसे आपण फेडू शकतो. म्हणजे आपल्याला 30-40% माफ होतो. तर आपल्याला अशा योजनेतून सुद्धा पुढे जावं लागेल. सबसिडीचं कर्ज ज्याला म्हणतो आपण. त्यामुळे आपलं योगदान, आपलं इन्व्हॉल्वमेंट गृहनिर्माण आणेल तर अध्यक्ष चेअरमन जो असेल तो सेवानिवृत्त मधूनच करेल. मी तुम्हाला खात्रीने आज शब्द देऊ शकतो. मित्र परिवाराचे लोक जरी घेऊन आले तरी हेड ऑफिसला तुम्हाला तेच सांगणार आठवत. आणि आम्हाला काही आमच्यावर राग असेल तेही कळवा, असेल तेही कळवा, तेही कळवा. काय झालं ज्यावेळेस ही परिस्थिती आली सर, मी अक्षरशः तुम्हाला सांगतो इथं लोकांना खूप समजून सांगितलं. तुम्हाला माहित नाही, मला
तुमच्यापेक्षा ना मारायला बी तयार होते का तू येण्यासारखं काय सांगतो म्हणून इथं. मी म्हटलं ही बँक माझ्या एष्ट कर्मचारीची, ही बँक एसटी ची कोणत्या मालकीची नाहीये, तर ही बँक जी आहे ही कर्मचारीची आहे आणि कर्मचाऱ्याने घाम गाळून या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही चुकीचं का म्हणून सांगतात तर बंद होती म्हणून. कोणता सांगतो तुम्ही बँक बंद होती मला घेऊन ते बोलतो. माझ्या सर मी जेव्हा कामाला लागलो या एसटी महामंडळात त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ह्या बँकेमध्ये माझी पगार जमा होता. ह्याच बँकेमध्ये माझे 2 पैसे जमा झाले. काबाड कष्टाची बँक. दुसरी गोष्ट ह्या बँकेसारखी एसटी कर्मचाऱ्यांना अभिमानाची बँक भारतात शोधून भेटण्याचं याचं कारण असं आहे का एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर कुठलीही बँक उभी करत नव्हती. ते डॉक्युमेंट पाहिल्यावर हो असे म्हणायचे. पण आमची एसटी बँक ह्या बँकेच्या याच्यावर आमच्या मुलांचे लग्न घर दुखी सुखी या बँकेनं आम्हाला साथ दिली. पण ज्यावेळेस आम्ही सेवानिवृत्तीला आलो साहेब माझा शेवटचा डेट होता असं तेव्हा बघितलं तर वाईट वाटलं की ज्या बँकेनं आम्हाला भरभरून मदत केली भरभरून साथ दिली ज्या बँकेनं आम्हाला कुठल्याही गोष्टीची येऊन फक्त फॉर्म भरून पैसे घ्यायचे 15 दिवसात अशी फॅसिलिटी कुठल्याही बँकेत नव्हती. ज्यावेळेस बँकेच्या हिशोबानं काय झालं नंतर थोडा पगार वाढल्याच्या नंतर दुसऱ्या बँकेला तोंडात पाणी यायला लागलं सर. त्यांचे पगार वाढले त्यावेळेस त्यांनी कर्मचाऱ्यांना त्या बँकेत उभं करायला सुरुवात केली. तर माझं कर्मचाऱ्यांना हेच म्हणणं होतं की ज्यावेळेस तुला ती बँक उभी करत नव्हती नाव नाही घेणार कारण ती बँक जेव्हा तुला उभी करत नव्हती ती तुला बँक जी उभी करणारी होती एसटी बँक त्या बँकेत तू का बेमान झाला का तू ठेवी काढतोय. तर सर त्यावेळेस इतक्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी खूप साथ दिली. मी तर माझं सर्व अकाउंट घेऊन आलो होतो. माझे ते कैलास गाई धनी म्हणून त्यांनी सांगितलं असं येण्यासाठी करू नका तेव्हा पुढं होणार नाही काही होणार नाही. पण काय म्हणलं तर सर एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस अशी परिस्थिती झाली त्या परिस्थितीमध्ये तुमची जर त्यावेळेस तुम्ही पॉप्युलर मध्ये खूप होतात एक जरी बाईट आली असती तर कुठे काही होणार नाही. तर त्यावेळेस तुमची एक बाईट जर आली असती ना तर आज टीव्ही सर्व इथे असतात. कर्मचाऱ्यांना सर आता तुम्हाला मला तुमच्या पुढे जास्त बोलता येणार सर्व गोष्टी माहिती आहे. पण एक नागरिक म्हणून एक कर्मचारी म्हणून ही बँक आम्हाला आमच्या माय बापासारखी बँक आहे. ही केव्हा पण साथ देते. ही बँक केव्हा पण अडीअडचणीने उभी राहते. कर्मचारी इतके चांगले आहे आलेल्या याचं निवारण करतात. त्यांच्या हातात काम असतं 2 थांबून घ्यायला लावतात. ह्या बँकेसाठी कुठली बँक मिळणार नाही. दुसरी गोष्ट साहेब तुमचं अभिनंदन यासाठी करावे त्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये ज्या काही 90,000 एक स्वप्न होतं ते तुमच्या रूपानं पार झालं. दुसरी गोष्ट एक स्वप्न होतं त्या स्वप्नाला थोडं उशीर लागेल डिसेंबर पर्यंत नव्या जोमानं उतरणार आहे सर. आणि तुमच्याकडे 2 गोष्टी मागणी सर. आमचं 16 पासूनच आहे ना राहिलेलं आहे ते कोर्ट म्हणजे न्यायालयीन आधारित आहे. दुसरी गोष्ट जर सर देणं झालं आम्हाला तर आमची ते 5% कापलेले आता नवीनची तर कापली नाही कोणाची ताकद कुठे जनसंघ कामगार संघटनेला आपले पैसे 5% द्यावेच लागतील आणि जर दिले नाही तर सुप्रीम कोर्टापर्यंत उभा राहील. नुसतं तेच नाही तुम्हाला सांगतो जिथे जिथे प्रॉपर्टीज घेतल्यात बायफर्गेशन ऑफ युनियन जेव्हा होते त्यावेळेस जेवढे सभासद दुसऱ्या युनियन मध्ये जातात तेवढी प्रॉपर्टी सुद्धा वाटून द्यावं लागेल. कसं असं होईल पैसा माझ्या कष्टकऱ्यांचा आणि मजा दुसऱ्यांच्या असं कसं होऊ शकेल. संघटना कोणतीही असो सभासद गेले त्यांनी ते पैसे ज्या संघटनेत ते गेले त्यांना वाटत सभासदांच्या घामाचा. आमच्या वेळेस एक किस्सा घडलेला आहे की आमचा डिवायडर निवडून त्या एसटी महामंडळात दिलं. एसटी महामंडळ तरी आमचा बाप असला एसटी बँक आता मी तुम्हाला अँब्युलन्स द्यायलो मी काय म्हणाले तुमच्या काही सुख सुविधा बघा. तर मला तेच बोलायचं होतं. आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो. बसा बसा ना थोडं बसून बोलू. जागेचा अभाव आहे सर आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो. तर 2 गोष्टी आहेत. राखीव महामंडळात जी सुविधा दिली जाते वैद्यकीय खर्चापोटी वैद्यकीय बिल 7 ते 8 महिन्यांनी मंजूर होतात. जास्त पण कमी नाही. नितीन पुढे येतो. नितीन तू तिकडे जा त्या बाजूला साहेबांशी बोलायला मी साहेबांना पुढच्या वैद्यकीय बिल 8-9 महिने
मंजूर होतं, कारण मी चान्स वाचलं नाही. पण ऑफिस स्टाफची बिलं लगेच मंजूर होतात, कारण त्यांना त्या सर्व गोष्टी माहिती असतात. आपल्याकडे 3 प्रकारचे फॉर्म आहेत. एक एबी फॉर्म म्हणून आपल्याकडे दिला जातो. त्या एबी फॉर्मवर तुम्ही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरचं सर्टिफिकेट्स आणि तुम्ही घेतलेली जी काही आजारपणात घेतलेला असेल ते आपण सर्व जमा करतो. आणि त्या एबी फॉर्मवर आपल्या एसटीचा डॉक्टर ग्रुप टाकतो. ही कोणीच लक्ष देत नाही साहेब. ग्रुपिंग केलं, त्या ग्रुपिंगला जो नंबर असला ते बिल जर त्याच्यात असलं तरच मंजूर होतं. नाहीतर मी जर 30,000चं बिल भरलं तर मला 3,000 हातात भेटतात कोणाला इच्छा. त्याला कारण आमची लोक जागृत केलेलीच नाही. ग्रुपिंग इम्पॉर्टंट. ग्रुपिंग म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला जे इंजेक्शन दिलं त्या इंजेक्शनला ग्रुप जो टाकलेला असला तो असेल तर तुला ते बिल मिळणार. बरोबर. नर्सिंग चार्जेस मिळत नाही, हॉस्पिटलायझेशन चार्जेस मिळत नाही. बरोबर. आणि जे काही चार्जेस मिळतात, जे काही बिल मिळतं ते हॉस्पिटलच्या टर्म्स अँड कंडिशन म्हणजे जे मुंबई उच्च न्यायालयाने ठरवून दिलेलं आहे त्याच्याच आधारे आपल्याला बिल दिलं जातं. म्हणजे कमीत कमी बिल दिलं जातं. माझी एकच विनंती आहे का जर कॅशलेस फॅसिलिटी आपल्यातर्फे जर आणता आली, कॅशलेस सुविधा जशी आपण हॉस्पिटल टाईप केलेली आहे तर आपण कॅशलेस सुविधा, पण कॅशलेस सुविधा आणताना एसटी सोसायटी म्हणजे आपल्या एसटी बँकेमार्फत आणावी. आणि जे रिटायर कर्मचारी आहेत, मी रिटायर कर्मचारी आहे, मी नाही रिटायर, मी कामाला आहे, मी ही रिटायर कर्मचारी आहे, यांची 10 लाखाची ठेवी, मग यांना तुम्ही सवलत का देत नाही मेडिकल फॅसिलिटी, तर ती एसटी बँकेने चालू करावी. त्याच्याने आपल्याला ठेवी वाढते. म्हणजे दोघं नवरा बायको, कारण उतरतं वय झालेलं असतं, त्यांना मुलगा सुद्धा 500 रुपये लवकर देत नाही. बाबा पुढच्या महिन्यात द्या ना. मोठं लिहून घे. जर हा महत्वाचा मुद्दा आहे. 10 लाखाची ठेवी दिली ना नवरा बायकोचा वर्षाचा खर्च एसटी बँक करणार. ते मुद्दा लिहून घे. त्याच्यामध्ये जे आहे पती पत्नी सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा कव्हर झाले पाहिजे. आणि 10 लाख रुपयाचा कॅशलेस लिहून घे. ते त्याचा फायदा त्यांचं म्हणणं आहे की ठेवीमध्ये वाढ होईल. म्हणजे मी 10 लाखाची ठेवी ठेवली, त्याच्यात इतर बँकेचा अभ्यास, तुलनात्मक अभ्यास करून दे मला. तुलनात्मक म्हणजे दुसऱ्या बँका काय पॉलिसी चालवतात. सर विषय असा आहे त्या पॉलिसीच्या संदर्भात विषय असा आहे. 2-3 ठिकाणी मिटिंग्स घेतल्या. त्या मीटिंग मध्ये आपल्याला प्रॉब्लेम असा येतो का सर्व्हिसला असल्यावर रिस्क बेअर आपला जास्त आहे. म्हणजे चालक हा रस्त्यावर असतेच, एकदा रोज अपघात करतो बा. सेकंड विषय असा आहे का आमचा आर्थिक स्रोत हा फारच कमी. राठोड यांचा मोबाईल नंबर घे. त्याची ओळख आहे का? मी देतो करून, मी करून देतो सर. नाही परिचय जगताप साहेबांचा मोबाईल नंबर घ्यायचा. आणि हे मला व्यक्ती पहिल्या रो मध्ये सर्वसाधारण बैठकीला पाहिजे. एक दुसरा ही व्यक्ती मला तुझी संचालक मंडळाची जी बैठक आहे किती तारखेला आहे, 24-25 काय असेल ती, त्या बैठकीला इथून ही व्यक्ती तिथं आली पाहिजे. हा मुद्दा मला तुझ्या संचालक मंडळाच्या बैठकीत पाहिजे. आणि हा मुद्दा मला जनरल बॉडी मध्ये सुद्धा पाहिजे. ढगे बँक मॅनेजर जिम्मेदारी आहे. पाटील साहेब तुमच्या दोघींचा जे आहे जिम्मेदारी आहे, यांना संचालक मंडळाच्या बैठकीला पाठवा. हा पूर्ण फाईल रेडी करूया. आहे मॅडम. दुसरा विषय असा आहे सर, आपल्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट जो होता तो जी पॉलिसी देत होतं महामंडळ, ती पॉलिसी इंडिव्हिज्युअल देते. मोर दॅन 6 लाख रुपीज. जर 6 लाख रुपये जर आपण पॉलिसी धरली आणि ते इंडिव्हिज्युअल म्हणजे माझ्या घरातली माझी पत्नी, माझी 2 मुलं आणि आई वडील, तर ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी महामंडळ देत होतं. माझी अट अशी होती की इंडिव्हिज्युअल न देता ही फ्लोटर द्यावी. फ्लोटर म्हणजे मी ऍडमिट झालो तर ते 6 लाख पूर्ण मला खर्च येऊ द्या, कारण आई वडील तर आजारी पडणारच. समजा मला 2 लाख खर्च आला आणि 1 लाख रुपये जर पॉलिसीतला मिळाला असते, मी 1 लाख रुपये कुठून आणायचे. बरोबर. दुसरा विषय असा आहे की मी आता बोलले का सेवानिवृत्त कर्मचारी कंप्लीट पैसे द्या. आणि नाही 6 लाख रुपये तुम्ही दिलेत ना, पॉलिसी डिक्लेअर केली ना, ती 6 लाखातली पॉलिसी जो पण माझा पहिला माणूस ऍडमिट होईल त्याला जेवढं लागेल तेवढे देईल. त्याला फ्लोटर म्हणजे त्यांना लिमिट नको, Flexible. त्याला लिमिट नको झालं. दुसरा तुम्ही जे बोलले जागे संदर्भात, आम्ही ते पण व्यवहार करत असतो. नाशिकमध्ये माझ्या मित्राचीच जागा आहे, 25 गुंठे आहे.
तर ती कास्टची जागा आहे, तिला फक्त आपल्याला नजराना भरून तिला जनरल करून आपण त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करू शकतो. आणि तुम्हाला ते सर्व पेपर सर्व माझ्या नाशिक मध्ये पायलट प्रोजेक्ट करू सर आपण पहिला. येस सर. आणि मला कराड साहेबांची आणि बोलून जायचं नाही 100% मी बांधील राहील. बोलतात ते बरोबर आहे. बरोबर गिरणार आहे ना ते पवार कुठे गेले, हे दोघं ऑफिस कर्मचारी आणि हे कैलास साहेब यांची मला मदत पाहिजे. मला कुठं जायचं यायचं असं त्यांनी मला मदत करावी. जगताप साहेब, मी आपल्याला विनंती करेल की एसटी कष्टकरी जनसंघाच्या माध्यमातून सदावर्ते साहेब आपल्या सर्वश्री आहेत, करणारे आहेत, पण आपली ताकद माझी तयारी त्यांच्याबरोबर यायची. सेनेच्या माध्यमातून का होईना पण ती आम्हाला मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुम्ही रेकॉर्डिंग करा अख्ख्या महाराष्ट्रात. लाईव्ह चालू आहे सर. यस सर. येस, काय प्रॉब्लेम नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही किंवा कोणत्याही युनियनचा नाही. या ठिकाणी एक एसटी कर्मचारी म्हणून बोलतोय. आपण कामगार हिताचं काम केलं, सदैव आमचा पाठिंबा तुम्हाला बस मला तेवढं 100%. कामगार हिताच्या कामासाठी साहेब तुम्हाला पहिल्यांदा मी तिथे अभिनंदन केलं होतं जेव्हा आपली डायरेक्टर निवडून आली तेव्हा आपण आले मॅडम आले सर्व साऱ्या. त्याच्यानंतर भाऊ आमच्यामध्ये संबंध आहे. दुसरा एक महत्वाचा आनंदाची गोष्ट सांगतो. नाशिक जिल्ह्यातला आपला स्टाफ, एसटी बँकेचा स्टाफ नाशिक जिल्ह्यातला संपूर्णपणे आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करतो. 5 मिनिटात उडीचे पैसे भेटतात साहेब. एक नंबर. 5 मिनिटात कोणालाही दुखवलं जात नाही. सूचना देत नाही. कोणालाही दुखवलं जात नाही. सूचना असतील पाहिजे. सहकार्य एकदम परफेक्ट करतात. आपले झाला पाहिजे, कुणालाही उभं राहायचं. सिनियर माणूस आहे सर. विनंती 2 माझी अशी आहे, मिनिटं परत एक विनंती माझी अशी आहे का या ठिकाणी आमच्या या कर्मचाऱ्यांना पाणी विकत आणावं लागतं. तुम्हाला सांगतो आता मागवली आहे मागणी. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गरम थंड आणि हे काय म्हणतात, तिन्हीच्या मशीन एकदाच फिट करत होतो. त्याच्यामुळं प्रत्येक कष्टकरी जो पण येईल त्याला चहा कॉफी इथे मिळणार. प्रत्येकाला मशीन जे येतील त्यांना आणि थंड पाणी आणि गरम तर मला जर तुम्ही स्वतंत्र वेळ दिला, मी इतकं म्हणजे माझ्या जवळ ज्या संकल्पना आहेत त्या बसून मांडेन. कारण हे बघा, सहकार्य मला पाहिजे. कष्टकरी जनसंघाची संकल्पनाच ती आहे की कष्टकऱ्यांच्या विकासासाठी ही बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून जेवढं काही आपल्याला चांगलं करता येईल आणि नवीन नवीन ज्या कल्पना तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतील त्याचा आम्ही आदर करू आणि त्या संकल्पना राबवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद मॅडम. आता मला सांगतो कष्टकरी जनसंघ काय सांगतात. आत्ताच्या तुमच्या ज्या काही कामगार संघटना आहेत त्या संघटनांमध्ये जे असतं एक मंडळ असतं आणि ते मंडळ त्या संघटनेचं युनियनचं मालक असतं. परंतु कष्टकरी जनसंघ एक असं संघटन आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या 68,000 लोकांना म्हणजे जसे बँकेचे संचालक आहेत ना तसे 68,000 लोक त्याचे मालक आहेत. म्हणजे तुम्ही 5 रुपयाची पावती फाडली काय नाही फाडली काय तुम्ही मालक आहेत. म्हणजे तुम्हाला जर काढायचं असेल मला किंवा तुम्हाला तर आपल्या 68,000 लोकांसमोर ठेवावं लागतं की बाबा त्यांना नाही राहायचं आणि त्याला नोटीस होते. नोटीस नंतर एंट्री आणि आउट गोईंग आहे. त्याच्यामुळं हे संघटन आहे ना का वेगळं केलं आपण पाहिलं की पिढोन पिढी एकच लढी. आपला विचार काय झाला की बाबा उद्याच्याला जे कोणी कॉम्पिटंट येईल. जगताप साहेब म्हणले की साहेब मी चालवतो, गे रे बाबा ही संघटना तुझी अंतर सुरू काम. आमचं काम फक्त मॉड्यूल तयार करून जो काम करेल त्याला स्कोप आहे. त्याला स्कोप आहे. कारण काय होतं की ते मालकी हक्काच्या युनियन्स आहेत ना ते टिकत नाही. सर बोलू का? बोला भारी. मी कसं आहे असं मध्ये बोलत नसतात बोलत, पण मी तुम्हाला सांगतो सर जनसंघाला रेकग्नाइज युनियनने बदनाम टाकलं. मी स्पष्ट बोलणारा माणूस. तुमच्या हातात तुमच्या पायाखालची वाळू सरकारला नाही तर तुम्ही बदनाम करायचं आणि आमची नावं बदनाम करायची दुसऱ्यांची. एक दुसरा विषय असा आहे इतर युनियन का निर्माण झाल्या एसटी? अरे तुम्ही करत नाही म्हणून त्या निर्माण झाल्या ना. नाही तुम्हाला सांगतो जी कामगार संघटना ती रेकग्नाइज असू शकत नाही. त्याचं कारण सांगतो. एक लक्षात ठेवा MRTU PULP ऍक्ट त्यांचे कारण हा जो कायदा आहे करा आंदोलन मी उभा राहा. हा जो कायदा आहे हा कायदा फार सिंपल आहे. सगळ्या क्षेत्रासाठी समान आहे. तुम्हाला सांगतो बँकिंगसाठी इंडस्ट्रीजसाठी रेकग्निशनची जी पद्धत आहे ती सेम आहे. परंतु फाटकांनी ही युनियन आपल्या सदैव आपल्या हाताखाली राहावी या स्वच्छ घाणेरड्या हेतून तुम्हाला सांगतो डेपोची जी मान्यता असते
ती मान्यता खतम केली आणि एका ओळीमध्ये ठराव करून घेतला की एकत्रितपणे या संघटनेला मान्यता, म्हणजे एकत्रितपणे संघाला मान्यता घेता येईल. मला सांगा, अपॉइंटिंग अथॉरिटी एक नाही आपली. आपल्या ड्रायव्हर साहेबाची अपॉइंटिंग अथॉरिटी कोण आहे? तुमचे विभाग नियंत्रक. एकच कधी राहू शकली असती मान्यता जर एमडीच फक्त हे असते, ड्रायव्हर साहेबाचे जर अपॉइंटिंग अथॉरिटी असते. हे असंविधानिक कृत्य, हे कष्टकऱ्यांवर मला राज्य करता आलं पाहिजे, कष्टकरी बटीक राहिले पाहिजे, मान्यता प्राप्त म्हणून याच्यासाठी बसता आलं पाहिजे. कशासाठी? हेरिंगसाठी. आणि त्याच्यातून टाळूवरलं लोणी, मृत्यू पडलेल्या माझ्या कष्टकऱ्याच्या सुद्धा टाळूवरलं लोणी खाता आलं पाहिजे. अत्यंत नीच उद्देशानं जे आहे एकच रेकग्नेशन अशा पद्धतीचं, ते सुद्धा आपण येणाऱ्या काळात. त्यांचा प्रॉब्लेम काय झालाय की त्यांना कोर्टापुढे मी सुधरू देत नाही. तुम्ही पाहिलं, निसर्ग सुद्धा त्याला साथ देत नाही. त्यांनी सगळं बदनाम करून पाहिलं. मला सांगा काय सापडलं? सांगा मला. आज ही बँक बंद पडते म्हणले होते. मला सांगा आज या बँकेचा सीडी रेशो 90 आला. काय करावं लागेल? निसर्ग जो असतो ना, तिरुपती बालाजींचा आशीर्वाद, विठू रुक्माईचा आशीर्वाद, तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी राजांचा आशीर्वाद, तुम्हाला सांगतो मा जिजाऊचा आशीर्वाद, हे आशीर्वाद माणसाला मागे जाऊ देत नाहीत. हे आशीर्वाद सांगतात, अरे तुला नाकारलेलं आहे, यांना स्वीकारलेलं आहे. नाकारलेल्यांनी थोडी सेवा केली पाहिजे आणि सिद्ध करण्याच्या प्रयत्नात राहिलं पाहिजे. स्वीकारलेल्यांच्या जर तू पाठीत येऊन खंजीर खुपसणार असशील तर कधी सुद्धा निसर्ग साथ देत नसते. त्यामुळं त्यांना ते जमलंच नाही. कोर्टात नापास, सरकारकडे नापास, सगळीकडे प्रयत्न करून झाले नापास. लोकांना वाम मार्गाला, अरे लोकांना आम्ही याच्यातून व्यसनातून मुक्त करायला पाहतो. तुमच्या अधिवेशनांमध्ये दारू दिली फक्त तुम्ही, त्याच्या व्यतिरिक्त काय दिलं मला सांगा तुम्ही? अधिवेशनांमध्ये लोकांना बस भरून नेल्या, काय दिलं? व्यसनाधीन केलं. त्याच कुटुंबातल्या माणसाचे जर तुम्ही तुमच्याकडे जे 5% जमा आहेत ते जर वापस दिले असते त्याच्यात बोलून, आज पहिलं अधिवेशन घ्यायचं ठरलं, क्रेडिट कार्ड द्यायचं ठरलं, 1 लाख रुपये त्याच्या खिशात असले पाहिजे. त्या कष्टकऱ्याच्या, त्या बँकेत सुद्धा याची गरज नसली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, हे संचालक आहेत, त्या संचालकांना विचाराय ना, दारूचा थेंब सुद्धा दिला जात नाही. त्यांना सांगण्यात आलेलं आहे तू एकटा यायचं नाही, तुझी पत्नी, तुझे लेकरं बाळ घेऊन यायचे. म्हणजे तो वाम मार्गाला जाणार नाही, लफडे करत बसणार नाही. आतापर्यंत काय केलं? पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीला त्यांना बोलवायचं, यापूर्वीच्या संचालकांना त्यांची शूटिंग काढून घ्यायची, गडबडीच्या शूटिंगा. मग तो त्याच्यात. आता आपले काही लोक सुद्धा त्याच ब्लॅकमेलिंग मध्ये. मला एकाने सांगितलं की सर जुवाचं बरोबर आहे का, त्यांची शूटिंग करून ठेवली. सांगायचं तात्पर्य 400 कोटीच्या जवळपास ठेवी काढून नेल्या, बँक बंद पाडण्याचा प्रयत्न केला, सगळं केलं, पण कुठेच आपण मागे पडलो नाही. संप एवढा मोठा करून बघितला, एका माणसाने सुद्धा बँक चालवली आणि तरी बँक आपण बंद करू दिली नाही. शेवटी आज बँकेचा शेड्यूल जो आहे 98 वरून 90 वर आला आणि सगळे कर्ज आपण आता चालू केलेलं आणि 1 लाखाचा क्रेडिट कार्ड आपण प्रत्येक कष्टकऱ्यांना देणार आहे. त्यामध्ये मॅडम सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे जे रिटायरमेंट संघटना आमची आली, आम्ही इथं 15 दिवस थांबत होतो. लोकांना सांगत होतो टीव्ही काढायचा नाही, एवढं कॅल्क्युलेशन करून सांगत, एवढे बुडणार तुमचे, एवढे होणार. तुम्हाला सांगतो, यांनी जी आता कल्पना मांडली, जे मॉड्यूल आहे ना, ऑलरेडी ठराव पास झाले, यांना विचारायला ऑलरेडी झालेलं आहे. तुम्हाला सांगतो मॉडेल काय. IRDA ला 2 कंपनी 3 कंपनीला सांगितलं आम्ही, तुम्ही मान्यता घ्या. मॉड्यूल असं आहे की माझ्या एसटीतल्या कष्टकऱ्याला क्षुल्लक कारणावरून निलंबित केलं, त्याचा हप्ता भरला जात नाही, तो ओडीकडे पळतो, त्याचा हप्ता वेगळा पडतो, व्याज वाढत जाते. आम्ही त्या एजन्सीजला विनंती केली की तुम्ही IRDA कडून अशी परमिशन घ्या की निलंबित झाला तर हप्ता कोणी भरला पाहिजे? इन्शुरन्स कंपनी. एक टर्मिनेट झाला नोकरीतून तर हप्ता कोणी भरला पाहिजे? इन्शुरन्स कंपनी. बिमार पडले, जर्जर आजार, सगळे जर्जर आजार. त्यांनी सांगितलं सर याच्यामध्ये एक छोटीशी अडचण येईल, ते म्हणजे इन्शुरन्सची जी क्वांटम आहे ते आपल्याला वाढून. आम्ही सांगितलं की आमचा कष्टकरी कधी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, कारण त्याला 1-2 गोष्टीची खात्री आहे की त्याला काय लागणार नाही, गॅरंटर लागणार नाही, ते कव्हर्ड झाला. त्याला आजार झाला तर त्याच्या आजाराचं निसरण आहे.
त्याच्यानंतर तो जर निलंबित झाला तर त्याच्या म्हणजे बँक काहीच करणार झाली तिकडून पैसा यावे पैसे. तर त्याच्यासाठी आम्ही म्हणलं की आमचा कष्टकरी जे काही तुमचं हे असेल म्हणजे पॉलिसीचे पैसे असेल ते भरेल आणि त्याची गॅरंटी कोण घेईल? बँक घेईल. हे मॉडेल आपण आज नाही तयार केलं, पहिल्या मीटिंग मध्ये तयार झालेले काय आपलं हे ढगे. आणि त्याच्यामुळे जामीनची पद्धत सुद्धा बंद होईल. ज्या जामीनकीमुळे लोकांना आत्महत्या कराव्या लागतात अशी जामीनची पद्धत सुद्धा आपण बंद करणार आहेत या इन्शुरन्सवरच. पहिल्या बैठकीला करावं इन्शुरन्स वरला. पूर्ण लोन जे आहे ना कव्हरेज करायचं. सर तुम्हाला सांगतो माझं जीवन तो उदाहरण सांगतो. मी एसटी एक वाहक म्हणून काम करतो. गेल्या 12 ते 13 वर्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एसटी कामगार सेनेचा मी बिझनेस आहे. 2013ला माझा अपघात झाला. म्हणजे 2013ला साहेब मला डोक्याला 45 टाके. किती टाके? 45. नाही सर एवढा खड्डा आहे. वर जाऊन आला खाली फुटबॉल घेऊन. एसटी कडनं मला 1 रुपयाची मदत नाही मिळाली. महामंडळाकडनं 1 रुपयाची मदत का? मी ऍडमिट ना. माझ्या बायकोला काय माहिती कुठं अर्ज करायचा, कुठे फॉर्म मारायचा, पैसे कुठं आणायचे. एक माझ्या मित्रांनी समजा इथले पवार साहेब असतील किंवा करण असतील किंवा आमचे शामिल असतील आमच्या सर्वांनी कोणी 1000, 2000, 5000 बायकोनी सगळं सोनं घाण ठेवून अशी मला 7 लाखाची मदत केली. मी ऍक्सिडेंट क्लेम केला होता. क्लेम सेटल करून मी ते पैसे देऊन टाकले. कारण किचकट अटी ज्या आहेत त्या वैद्यकीय बिलांमध्ये त्या दूर झाल्या पाहिजे. गरीब कर्मचाऱ्याला काहीच कळत नाही हो. आणि विषय असा येतो तो हातबल होतो. दुसरा हातबल असा होतो त्याला ड्युटी हाल असते, त्याचे रजेचे अर्ज मंजूर होत नाही, त्याचा रजेचा अर्ज मंजूर नाही झाला याचा परिणाम ऑटोमॅटिक प्रवाशांच्या उत्पन्नावर होतो. त्याला सांगावं सगळ्यांना माझ्याकडे सोल्युशन. येस सर. तुम्ही मला क्वांटम किती ठेवला पाहिजे असं मला अभ्यास पूर्ण रिपोर्ट द्या. कुठला याचा? म्हणजे सर आपल्याला किती 6 लाख कमी होऊ शकतो लक्षात ठेवा. आणि आता आजच्या तारखेला लय जीवन धावपळ तुम्हाला सांगतो. तुमचा क्वांटम 20 लाखापर्यंत ठेवला जातो. 20 लाखापर्यंत ठेवला जातो. त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हणताय सगळं कव्हर झालं पाहिजे. लक्षात ठेवा कोणतीही अडी अडचण असेल तर ती कम्प्लीट कव्हर होते. म्हणजे 100 ठिकाणी आपल्याला हात फिरवायची गरज नाही. लक्षात ठेवा. आज जर तुमच्या फ्लोटरिंग याच्यानुसार जर तुम्ही म्हणताय तसं म्हणजे त्या इन्शुरन्सवर त्याला प्रत्येक महिन्यात उपयोग घेता येईल. कसा आई वडिलाची तब्येत म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल किंवा पत्नी असेल तर ती कव्हर झाली ना. म्हणजे त्याला फक्त कार्ड घेऊनच फिरायचं. त्याला काही दुसरं करण्याची गरज नाही. नोकरीत अडचण आली तरी त्याला कार्ड घेऊनच फिरायचं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो क्वांटम किती असला पाहिजे आणि तुलनात्मकरित्या आपण किती त्याच्यामध्ये डिडक्शन ठेवू शकतो. कारण लक्षात ठेवा हे सगळं कव्हर होणार म्हणजे एक डिडक्शन कर्मचारी दिल ना हो. मी काय सांगाल त्याच्यामध्ये गॅरेंटर सुद्धा नाही. येस लक्षात ठेवा. तर हे तुम्ही सर्वानुमते खास करून मी आज नाशिकवर जिम्मेदारी टाकतो. आपलं डगे हो म्हणायचं नाही. दोन्ही मॅनेजर्सला संपर्कात राहा. राठोड परत मी सांगितलंय मी मग नंतर आलं ना तर मी तुमची तिथं उघडी करून टाकेल बोलतो बरं का. ते सगळं रिपोर्ट तयार करून या सगळ्या सन्माननीय लोकांच्या नावाने परत एकदा ठराव घेऊन यांच्या बाबतीत काय यांचं म्हणणं आहे लेखाजोखा सगळं घेऊन तुम्ही जे तयार करा. ठीक आहे साहेब. आता आम्ही सेवानिवृत्त संघटनेबद्दल बोलणार आहोत. मी एसटी मध्ये 7 वर्ष मी या बँकेवर कामकाज केलेलं आहे. बरोबर. ही बँक म्हणजे जे डिपॉझिट आहे हे सगळं आपल्या रिटायरमेंट लोकांचं आहे. बरोबर बरोबर आहे. रिटायरमेंटला लोकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. व्याज आपलं चांगलं मिळतंय. कर्मचारी आम्हाला सहकार्य नेहमीच करतात. परंतु बँकेच्या माध्यमातून जर आमची सेवानिवृत्त संघटना आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे बँकेच्या माध्यमातून काही मेळावे वगैरे किंवा काही आम्हाला ऑफिस टाकण्यासाठी जर बँकेच्या माध्यमातून जर आम्हाला थोडीफार मदत केली तर आम्ही जो माणूस रिटायर होईल ना या नाशिक डिव्हिजन मध्ये त्याचं डिपॉझिट आपल्याकडे यायलाच पाहिजे आणि ते आणणारच आम्ही असा आम्ही प्रयत्न करणार. आणि माझं असं म्हणणं आहे आता मध्ये बँकेचा काय गोंधळ झाला होता थोडाफार ते आम्ही लोकांना सांगितलं की बँक आणि दोन्ही बँकाचा मी स्वतः दोन्ही बँका एसटी कॉर्पोरेटिव्ह बँक एनडीसीसी बँकचा मी संदर्भ सांगितला. एसटी कॉर्पोरेटिव्ह बँकेचे
क्लार्क एसटीनं ठेवलेले आहे. तुमचं कर्ज ते कापून तिकडे बँकेकडे जातं. आणि एनडीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. पाऊस पडला पीक गेलं, पाऊस नाही आला पीक नाही आलं, शेतकरी पैसे भरत नाही. आपल्या बँकेचं तसं काही नाही, म्हणून तुम्ही पैसे अजिबात आपल्या बँकेतून काढू नका. आपली बँक म्हणजे आपण रिटायर झालो, हे आपले जे कर्मचारी काम करतात, आपले पैसे तिथं बँकेत आपण डिपॉझिट ठेवलं, यांना व्याजारूपाने ते मिळणार. बरोबर आहे. तो एक आनंद दोघांनीच होणार आहे. आणि आमची सगळ्या डिपॉझिटच्या लोकांचं जे आहे त्याच्यावर असं म्हणणं आहे माझं, मी माझं म्हणणं मांडतोय की संचालक मंडळाने असा ठराव करावा की आमच्या डायरेक्टर लोकांमधून डायरेक्टर लोक एखादा 2 डायरेक्टर तुम्ही घेण्याचा प्रयत्न जर केला तर अजून बँक आपल्याला ठराव घ्या तुम्ही. तुमच्या ह्या गोष्टीला मी सुद्धा व्यक्तिगत मान्यता देतो. सेवानिवृत्त मतदारसंघ निर्माण झाला पाहिजे, हेच म्हणणं आहे तुमचं. सेवानिवृत्त मतदारसंघ निर्माण झाला पाहिजे. एक माणूस जर मतदारसंघ निर्माण झाला पाहिजे. सेवानिवृत्त ठराव घ्या. अमेंडमेंट आपल्याला ह्याच्यात करावं लागेल, बायलॉजमध्ये करावं. बरं का सर, आमची जी युनिटी आहे ना त्या माध्यमातून आम्ही करू. आमचे हे अध्यक्ष आहे, मी उपाध्यक्ष जिल्ह्याचा, आम्ही कामं करतोय. आम्ही बँकेच्या लोकांना सांगतोय की आपल्या जे अध्यक्ष येत्या संचालक मंडळाच्या बैठकीला म्हणजे तुम्ही तुमच्या महाराष्ट्राचे काही पदाधिकारी आणि तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष तुमचे पदाधिकारी तुम्ही उपस्थित राहा. उपस्थित राहून बायलॉज मध्ये कशा प्रकारची दुरुस्ती पाहिजे तुम्ही बायलॉज बघून घ्या. तुम्ही संचालक होते, आपल्याला दुरुस्ती करावी लागेल बायलॉज मध्ये. सेवानिवृत्त मतदारसंघ येत्या निवडणुकीपासून आणि विद्यमान परिस्थितीमध्ये पुढे तर निवडणुकीत मतदारसंघ निर्माण करतो. विद्यमान परिस्थितीमध्ये मी तुम्हाला कन्सल्टंट म्हणून लगेच कन्सल्टंट डायरेक्टर म्हणून नियुक्तीचं पत्र द्यायला सांगतो. हो साहेब, इथं तुमच्या टाळूवरलं लोणी नेऊन भाजीपाला आणायचं नाहीये. इथं फक्त तुम्हाला आनंदी पाहायचं एवढीच आमची भूमिका आहे. त्याच्या बाहेर आम्हाला काही नाही. हो, एसटीतला कष्ट करायचं, चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर त्याला वाटलं पाहिजे हाय साहेब तुम्हाला कन्सल्टंट डायरेक्टर म्हणून विधी याच्यामध्ये उपविधीमध्ये दुरुस्ती आणि हे ऍक्टिव्ह माणसं आहेत, हे समाजाच्या आणखीन 15 वर्ष उपयोगाला येणारी माझे बघा का सर, माझे 30 लाख पाटील मॅडम 30 लाख रुपये माझं डिपॉझिट आहे. मी बाकीच्या लोकांना माझ्या मित्रांना सांगतो की माझं घर या जे व्याज मिळतं इंटरेस्ट त्याच्यावर चालतंय. एसटी बँकेसारखी बँक कुठे नव्हती. आणि बँकेवर ज्या होतो ना 5 मिनिटांमध्ये 1 लाख कर्ज देणारी हीच एक बँक होती. बरोबर यांना सुद्धा हा. त्याच्यामुळे त्या माध्यमातून आम्ही बँकेला सहकार्य करतो. करू नवीन एक खाली जागा घेतो हा ते एटीएम साठी. तर तिथे तुम्हाला सुद्धा अधिकाऱ्यांची जरी मिटिंगला आम्हाला तिथं काही लोकांचं प्रश्न येस बसायला टेबल चाबी काय पाहिजे तुम्हाला आम्ही राठोडच्या मागे लागा करार करून घ्या. त्याच्यामधून आम्ही काय पाहिजे सगळं डिपॉझिट तिकडे आलं पाहिजे. काय म्हणाला डिपॉझिट नका येऊ देऊ गडबडीनं येईल. डिपॉझिट तुमच्या येतोची बुद्धिमत्तेनं तुमच्या प्रामाणिकपणानं आपल्या बँकेच्या प्रामाणिकपणानं नक्की 100% बँकेची चोट पे आपलं डिपॉझिट येणार. परंतु तुमचा यथोचित सन्मान राठोड तुझी जिम्मेदारी आहे की त्यांना बसायची व्यवस्था करून देईल. आणि ही सुरुवात इथंच नाही, सगळ्या महाराष्ट्रात पेरुल्यामध्ये आपल्याला दिल्यामध्ये आणखी काही आणि फक्त एसटीचे डिपॉझिट नाही तर मार्केट चालेल. हो चालेल घेऊ शकतो. अनेक कल्याणकारी योजना अंतर्गत झाला म्हणजे काय सभासद कोणी बोलायचं आहे का? काय अडचणी आहे का? तुम्हाला जे वाटलं ना ते तुम्ही संचालक मंडळाच्या ऑफिसमध्ये करून द्या. या खुर्चीवर बसा, बाटा लिखित घ्या. ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला आणि योग्य मार्गदर्शन करून आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जो दिलासा आपण आज दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याबद्दल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपला सगळ्यांचा आभार मानतो.
एसटी कष्टकरी जनसंघाचा, एसटी कष्टकरी जनसंघाचा. आवाज येत नाही बरोबर. ताण लागली काय? ते बाजूला घ्या. मॅडम पाटील मॅडम सर आम्ही येणार माझ्या काकडताची तब्येत कशी आहे? आहे व्यवस्थित व्यवस्थित. ड्युट्या चालू आहे व्यवस्थित. काय करायचं? माननीय संचालक पाठवत आहे जनता दप्तर श्री कैलास पाटील यांनी परवाची जरूर आणि मेसेज बी आमच्या रिटायरमेंटच्या लोकांना मेसेज आला पाहिजे. ते आता डेटा सेंटर झाले. ते आता काय म्हणायचं माहितीये का, हे डेटा सेंटर नको म्हणाले. हो का नको माहितीये का? कारण तिथं उघडं पडतंय. 1 रुपया जर कटला तर समजतंय, ऍड झालं तर समजतं. ते नको आहे. ते पाहिजे आवश्यक आहे. आम्ही ज्येष्ठ लोक आहोत. कोणी पैसे काढले का तो आम्हाला मेसेज येईल ना. ते महत्वाचं. महिन्याला व्याज किती वाढलं असेल? लगेच आहे जिम्मेदारी आहे किंवा निवृत्तांची. बंद असतं शालेय अकाउंट बँकेमध्ये होते. तेवढा सगळ्यांना पुढे त्यांचा सुद्धा आम्ही स्वाप केला. जळगाव ब्रँच मध्ये 7 जळगाव सगळ्या इकडे पुढे या. गावाने या. जळगाव सोसायटी मॅडम तुला सोडून आपल्याला पाटील मॅडम आहेत ना. घरटे मॅडम आहे का ड्युटीला गेले? जनसंघात त्याला आपल्या फोटो काढा येवला साहेबांचा. आपले सगळे दोघांचे नाव लक्षात ठेवा. नागपूर आणि मॅडम दोघ जण आपल्याकडे आहेत बरं का. नाव आणि फोन नंबर.
आपला एक सेवानिवृत्त संघटनेचा वेग आहे. मी करतो तुमचा घेऊन अरे शर्मा यार मी घेऊन सर मोकळ्याच्यात आले तर म्हणजे इकडे अध्यक्ष साहेब इकडे या. माझे अध्यक्ष साहेब कुठे आहेत? जा तिकडे. उपाध्यक्ष तुम्ही अध्यक्ष नाही बाहेर इकडे तुम्ही अध्यक्ष मध्ये या इकडे. जा तिथं. फोटो व्यवस्थित प्लीज. तुम्ही बाहेर आले जागा मोकळी होईल. बाहेर चांगलं वाटेल. ओके. इकडे या इकडे मागे घ्या. मागे या. कैलास कराड या इकडे. तर यापुढे अशी या सगळे पुढे मी रिटायर आहे बस. अध्यक्ष विधेयकाचा सत्ता सर थँक्यू. इकडून तुमची संरक्षणाच्या माझ्याकडे आहे. वा वा वा. एक पैकी तिकडे जाऊ दे ना साहेब. तुमच्या पैसा टार्गेट असतात. काय आवश्यक आहे आवश्यक. येस येस. पैसा हा सर्वच्या सत्कारातून लागला पाहिजे. ओके थँक्यू. उपाध्यक्ष इकडे बघा पाहू. म्हणजे जागा मोकळी व्हायची. सर सत्कार करतात तुमचा आम्हाला. इकडे हा सगळा अनुभव आवश्यक आहे. कष्ट थँक्यू. उपाध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब जरा या. उपाध्यक्ष माझे सेवा. आमचे लाडके उपाध्यक्ष रिटायरमेंट संघटनेचे कराड साहेब या इकडे तुम्ही. मी काय म्हणतो तुम्ही याला या. येतो. ते बैठकीला येस येस. संचालक मंडळाच्या बैठकीला या. याला आहे ना. बोला काय फरक पडतो यांच्या हातून शिकून घ्या. काय काय पॉलिसी पाहिजे काय पाहिजे आपल्याला सांगता येते. सन्माननीय निवृत्त कर्मचाऱ्यांचं कैलास साहेब हा वंदे मातरम. वंदे मातरम. आपलं ब्रीद वाक्य वंदे मातरम. या कराड साहेब कराड साहेब या. वंदे मातरम. वंदे मातरम. कराड साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमचा मोठ्यात मोठा हो. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. एसटी कष्टकरी जनसंघ हा देशात नाव लौकिक करेल आणि एसटी कर्मचाऱ्यांना भरभराटी आनंद देण्यासाठी आदरणीय गुणरत्न सदावर्ते साहेब, जयश्री पाटील मॅडम यांच्या माध्यमातून जीवात जीव आहे तोपर्यंत लढत राहणार आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणार. एक विनंती. आता आमच्या कार्यालयात डिव्हिजन ऑफिसर सोडून असा एवढं ते करत फोटो प्लीज साहेब तुम्ही पण या इकडे. एसटी सत्कार करत साहेब. मॅडम तुमचे साहेब वर घेऊन जात आहे. जिल्हाध्यक्ष एसटी कष्टकरी जनसंघ मार्गदर्शक मला माहिती सत्कार करते. मॅडमचं काम चांगलं आहे बरं का सर. टीमवर्कच चांगली विषय. 2 मिनिटं तसेच थांबा. आता मी लगेच तुमचा चर्मकार नागबीडकर जागेचं काय आहे? आम्हाला 18 नाही
अरे तू टेन्शन घेऊ नका रे. आता तुझ्या मागच लागलो मी आता. मेंबर दिल्ली महाराष्ट्रात या सर नेमका तुमची भावना चांगली आहे. तुमच्या भावनेचा कबूल केले हो मला आता सूचना देणार पदाधिकारी टाकायला ना येऊ आपण काय काय कबूल केलं त्यांनी आहे का नाही. हा चालू बाहेर तुम्ही रिटायर झाले काय सांगायला नाही तुम्ही आम्हाला दिसत नाही असतो. चालूच ऐकलं बँकेचं काही कामकाज वाले लोक काढायला वगैरे बरं एक मुलाखत द्यायची इकडे. हा सर. आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात एसटी कष्टकरी जनसंघ त्याचप्रमाणे एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या आजी माजी सभासद रिटायर कर्मचारी त्याचप्रमाणे सभासदांना आदरणीय गुणरत्न सदावर्ते साहेबांनी एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून ही बँक कशी प्रगतीपथावर आणता येईल आणि कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल आणि ही बँकेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कर्ज देताना त्याच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करून ती कर्ज वाटप कशा प्रकारे केले जाईल, काय योजना आणल्या जातील याचं सविस्तर विश्लेषण आज आदरणीय गुणरत्न सदावर्ते साहेब त्याचप्रमाणे एसटी कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष जयश्री पाटील मॅडम यांनी केलं. त्या निमित्तानं एसटी कष्टकरी जनसंघ आणि आम्ही सर्व या जनसंघाचे सभासद असून मी एक ग्रामपंचायत सरपंच या संपादक पदी काम करत असताना नाशिक जिल्ह्याचं संपादक पद माझ्याकडे असल्यामुळे मी आपल्या महाराष्ट्राच्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करेल की एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून आपले उपजीविका जी चांगल्या प्रकारे तयार करता येईल सोर्स तयार करा आणि एसटी महामंडळ आणि एसटी कोऑपरेटिव्ह बँक याच्यावर आधारित राहून आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे निर्माण करण्याचं संधी आज आदरणीय गुणरत्न सदावर्ते साहेबांनी आपल्याला नाशिकमध्ये येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे उपस्थित सभासद बंधू असतील, रिटायर कर्मचारी असतील आणि ठेवीदार असतील त्यांचंही मनापासून त्यांनी स्वागत करून मान सन्मान दिला त्याबद्दल मी एसटी कष्टकरी जनसंघ चिटणीस महाराष्ट्र राज्य सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वंदे मातरम.